नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर बघा, आपला आज नवीन वर्षातला पहिला दिवस आहे. तर बघा, आपण आज काय करायचं आहे, तर आपण नवीन वर्षाचे बघा सगळ्यांनी नवीन कॅलेंडर वगैरे घेतले असतील व तुम्हाला माहीतच आहे, मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आपल्या कॅलेंडरची दिशा कोणती असावी कोणती नसावी ह्याबद्दल सविस्तर व्हिडिओ टाकला आहे. तरी पण मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगते. तर बघा, आवर्जून आज तुमच्या लक्षात नसेल किंवा तुम्ही लावलं असेल तर चांगलीच गोष्ट आहे. तर आपण पूर्व पश्चिम अशा दिशेने आपण कॅलेंडर लावायचं आहे व कॅलेंडर कोणतेही तुमच्या इच्छेने, महालक्ष्मी घेतला असेल, कालनिर्णय स्वामींच्या केंद्रातला असेल, तुमच्याकडं जे तुम्ही आणलं असेल ते कॅलेंडर तुम्ही पूर्व पश्चिम दिशेस लावायचं आहे आवर्जून. आणि दक्षिण दिशेस लावायचं नाही, कारण ती यमाची दिशा आहे व त्या दिशेस आपण कोणत्याही म्हणजे फक्त मृत्यूंचे फोटो वगैरे लावतो तेही नाही लावले तरी चालतील, पण ती दिशा आपल्यासाठी किंवा आपल्याला बघण्यासाठी ती योग्य दिशा नाही. त्यासाठी आपण आवर्जून कॅलेंडर पूर्व पश्चिमच लावा. आणि बघा, आता आपला आजचा पहिला दिवस आहे ह्या वर्षातला. तर या वर्षातल्या पहिल्या दिवशी आपण कॅलेंडरची पूजा करायची आहे. आता आपण बघा, लक्ष्मीपूजनला वगैरे आपण डायरी घेतो, ती महालक्ष्मी वगैरे चित्र लिहिलं असतं त्या बुकची कशी म्हणजे त्या वहीची जशी पूजा करतो तशीच यावर्षी पहिले आपण कॅलेंडरची पूजा करायची आहे. त्याच्यावरती आपण स्वस्तिक काढायचं आहे. कुंकू थोडं वल्ल करा. त्याच्यावरती बघा, आपलं महालक्ष्मीचं कॅलेंडर असेल तर 1 तारखेच्या वरती थोडी जागा असेल म्हणजे अशी, त्याच्यावरती तुम्ही कुंकवाने स्वस्तिक काढा. वल्ल कुंकू करा, त्याच्यावरती तुम्ही स्वस्तिक काढा, त्याच्यावर थोडे अक्षता वगैरे लावा व तुमची जी काही इच्छा असेल ती तुम्ही 1 तारखेवरती लिहा. म्हणजे कोणतीही तुमची इच्छा असेल ती लिहायची. ती फक्त तुम्ही हिरव्या पेनाने लिहायची आहे. हिरव्या पेनाने लिहायची आहे व त्याच्या तुम्ही 25 हा नंबर लिहायचा आहे. 1 तारखेवरती हे आपण जर महिन्याला करायचं आहे. स्वस्तिक प्रत्येक पेजवरती तुम्ही जर महिन्याच्या 1 तारखेला उठून सकाळमध्ये नाही का आंघोळ वगैरे करून आपण जशी पूजा करतो तशी पूजा करायची आहे. त्याच्यावरती वल्ल कुंकू करून स्वस्तिक काढायचं आहे. त्याच्यावर अक्षताची म्हणजे अक्षता ठेवायच्या आहेत व 1 तारखेवरती तुम्ही ग्रीन म्हणजे हिरव्या पेनाने 25 हा आकडा लिहायचा आहे व तुमची इच्छा लिहायची आहे व त्याला तुम्ही हिरव्या पेनानेच गोल करायचं आहे. जी तुम्ही इच्छा लिहिली आहे ती त्याला तुम्ही हिरव्या पेनाने गोल करायचं आहे व ते कॅलेंडर तुम्ही अडकवायचं आहे. आता बघा, आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये एक कॅलेंडर वापरत असतील, 2 असतील, 4, प्रत्येकाच्या घरामध्ये कसं वेगवेगळं असतं बघा. आपण आवर्जून एक कॅलेंडर घेऊन येतो, महालक्ष्मीचं वगैरे कोणतंही कॅलेंडर आणतो आणि आपल्याला बघा एखाद्या संस्थेकडून कोणत्याही कडून आपले कॅलेंडर भेटतात. तेही तुमचं जर चांगलं कॅलेंडर असेल तर त्याच्यावरतीही तुम्ही इच्छा लिहू शकता, परत स्वास्तिक काढू शकता आणि तुमची इच्छा लिहिलेले बघा. आता आपण हॉलमध्ये जर ते कॅलेंडर ठेवलं तर आपले कोणी घरी येता जाता तर त्यांनी सहज बघितलं तर ते म्हणजे बघितलं तर ते काही म्हणणार नाही, पण आपल्या मनाला एखादं वाटतं ते कॅलेंडर माझं कोणीतरी बघितलं किंवा माझी इच्छा त्यांनी बघितली तर म्हणजे आपल्या मनाला नाही का असं वेगळं काहीतरी वाटतं. जर तुम्हाला वाटत असेल बाबा ठीक आहे तिथं हॉलमध्ये सगळे बघतात तर तुम्ही एखादं दुसरं कॅलेंडर आपल्या घरामध्ये कसे 2-3 कॅलेंडर तुम्ही वापरू शकता. हॉलमध्ये, किचनमध्ये, नंतर बेडरूममध्ये जर तुम्ही जे कॅलेंडरवर इच्छा लिहिणार आहात ते कॅलेंडर तुम्ही बेडरूममध्येही लावू शकता. आणि बेडरूममध्येही तुम्हाला वाटते नको वरती तर ते तुम्ही कॅलेंडर कपाटातही ठेवू शकता. फक्त जर महिन्याची 1 तारखेला तुम्ही ते कॅलेंडर घ्यायचं आहे, त्याच्यावरती स्वस्तिक काढायचं आहे व हिरव्या पेनाने तुमची इच्छा लिहायची आहे व त्या इच्छेवरती तुम्ही असं गोल करायचं आहे. म्हणजे कोणती इच्छा बघा, तुमच्या म्हणजे मनामध्ये कोणती इच्छा असेल, मला ह्या वर्षी सर्व्हिस म्हणजे नोकरी मिळावी किंवा माझ्या मुलाचं लग्न व्हावं किंवा माझ्या मनामध्ये नाही का मला एक नवीन घर म्हणजे घर घ्यायचं आहे, घराची इच्छा पूर्ण व्हावी. तर हे असं एक आपली जी इच्छा आहे ती लिहायची आहे व त्याच्यावरती तुम्ही असा गोल करायचा आहे हिरव्या पेनाने. आणि ते हिरव्या पेनाने गोल केल्यानंतर तुम्ही ते म्हणजे लिहिल्या 1 5 मिनटं ते कॅलेंडर तुम्ही देवाच्या पुढे ठेवायचं आहे व त्याच्यानंतर तुम्ही ते लावायचं आहे. आता बघा, आपल्या आज 1 तारीख आहे तर 1 तारखेला तुमची इच्छा काय आहे ती तुम्ही लिहा. तुम्ही इच्छा लिहावं, ते हिरव्या पेनाने त्याला गोल करावं, तुम्ही ते देवापाशी ठेवा. हे असं लिहायचं आहे. वरती तुम्ही आणि बघा तसेच बघा ते तुम्ही बेडरूममध्ये लावलं व हॉलमध्येही तुम्ही जर हे कॅलेंडर लावणार असाल तर त्याच्यावरतीही तुम्ही स्वस्तिक काढा. प्रत्येक 1 तारखेला स्वस्तिक काढायचं आहे व तुम्ही त्याने हिरव्या पेनानेच वरती नाही का, आपलं आता महालक्ष्मीचं कॅलेंडर आहे तर त्याच्यावरती बघा तुम्ही आपले कुलदैवताचं नाव लिहायचं आहे. तर समजा कोणतंही कुलदैवत असेल त्याचं नाव लिहून तुम्ही प्रसन्न लिहायचं आहे. आता श्री स्वामी महाराज आपण लिहितो, श्री स्वामी समर्थ महाराज ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं कुलदैवत कोणतं आहे, आता तुळजाभवानी प्रसन्न हे शब्द लिहा तुम्ही. त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ लिहा. असे तुम्ही हेही ठराविक 3 शब्दही लिहू शकता कॅलेंडरवरती व तेही तुम्ही हिरव्या पेनानेच लिहायचं आहे. जर महिन्याच्या
पेजवरती म्हणजे आता जानेवारीवरती 1 तारखेला तुम्ही इच्छा व ते नंबर लिहिला. त्याच्यानंतर वरती तुम्ही आपले कुलदैवत जे असेल ते प्रसन्न व श्री स्वामी समर्थ असे लिहू शकता. तुम्ही ज्या देवांना मानता त्यांचंही तुम्ही लिहू शकता. कोणतीही तुमची जी इच्छा असेल ते तुम्ही वर्षभर पूर्ण 12 महिने तुम्ही हे सगळं करायचं आहे. आणि आवर्जून ध्यानाने तुम्ही हिरव्या पेनाने 1 तारखेला तुमची इच्छा ह्या लिहायच्याच आहेत. तर बघा तुम्हाला काय होईल, तर तुमचं ज्या गोष्टी आपण करत नाही त्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात, पण जेव्हा आपण त्या गोष्टी करतो तेव्हा आपल्याला अनुभव येत जातो. तर तुम्ही पुढल्या वर्षी बघा, म्हणजे 2026ला म्हणाल खरंच मी जी इच्छा माझी कॅलेंडरवर लिहित होतो ती माझी इच्छा या वर्षामध्ये पूर्ण झाली. आणि खरंच हे वर्ष खूप असं नाही का खूप छान असं जाईल. कारण मागलं 2024 वर्ष काय कायांना चांगलं गेलं, काय कायांना बेकार गेलं, कारण ते शनीचं वर्ष होतं. त्यामुळे 2024 बऱ्यापैकी सगळ्यांना म्हणजे नाही का खूप टेन्शनचं, स्ट्रगलचं, खूप असं परिश्रमाचं वगैरे गेलं असेल. पण हे 2025 हे खरंच खूप सगळ्यांना सुखदायी, आनंदी व खरंच खूप छान असं जाणार आहे. तर तुम्ही आवर्जून ह्या वर्षामध्ये तुमच्या ज्या इच्छा असतील त्या आवर्जून तुम्ही कॅलेंडरवरती लिहावं. तुम्ही ते कॅलेंडर देवापुढे ठेवावं. आणि कोणतीही गोष्ट म्हणजे कॅलेंडरवरती लिहून तुमची इच्छा पूर्ण होणार आहेत का, तर एक एक आपण काय म्हणतो, आपले प्रयत्न आपण करत राहायचे असतात व त्याच्यावरती आपल्या देवांची आपल्याला नाही का देवांचा आशीर्वाद भेटत असतो. त्यासाठी हे करायचं असतं. आपले प्रयत्न आपण 100% आपल्याला प्रयत्न करावेच लागतात. तुम्ही ह्या वर्षी आवर्जून नाही का नव्या उमेदीने प्रयत्न करा, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. आणि खरंच स्वामींच्या चरणी मी एकच अपेक्षा करते, ह्यावर्षी सगळ्यांची इच्छा पूर्ण कर. स्वामींच्या आशीर्वादाने सगळ्यांची इच्छा पूर्ण होतील. त्यासाठी तुम्ही आवर्जून तुम्ही स्वतःही कष्ट केलं पाहिजे, स्ट्रगल केलं पाहिजे. ते तर आहेच. व तुम्ही ह्या वर्षी आवर्जून कॅलेंडरवरती हे तुम्ही जर करत नसाल तर ह्या वर्षापासून म्हणजे आजपासून नवीन वर्षाची सुरुवात तुम्ही अशा चांगल्या गोष्टीने करा. तर नक्की आवर्जून ह्या गोष्टी करा. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.